करावं लागेल. आणि धावांना किती महत्व आहे तुम्हाला माहिती आहे. ऑलरेडी एक पेनल्टी दिली सकाळच्या सत्रात, 5 धावांची पेनल्टी पंचांच्या इशाऱ्यासह. येस, गोट्या बसले, ऑल सेट ऑलरेडी. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. सिद्दीक मेमन गुणलेखक म्हणून जोडले जात आहेत. सॅम इव्हेंटच्या माध्यमातून अत्यंत सुरेख कामगिरी आपण पाहतोय. समीर इंगावले, तदनंतर कॅमेरामन सनी सुतार आणि यश सकपाळ कामगिरी पाहतायत. धन्यवाद. विनायक रूप बाबल्या जाधव. दुपारच्या महत्त्वपूर्ण सामन्यात सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. गवळी प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि आजच्या दिवसातील एलिमिनेटरचा दुसरा मॅच. अत्यंत महत्त्वाची मॅच आहे. डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, अस्तित्वाची लढाई आहे. जरी गवळी समाज असला तरी इथे मात्र जे 2 संघांची नाव आहेत, टायटलचं अस्तित्व कोण टिकवणार. राधाकृष्ण फायटर आणि मुरलीधर 11. दोन्ही संघांनी सुरेख कामगिरी केली. बघा, रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे आणि अजित लटके तुमच्याकडून ते पॅरिस अद्याप ऑन आहे ना. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अजित लटके सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या पट्ट्यात असतील. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जो खेळाडू सलग 3 षटकार मारेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑन. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं आहे आमचे मित्र राम डिगे यांच्याकडून, राम नारायण डिगे. दुसऱ्या क्रमांकासाठी आकर्षक ट्रॉफी संदेश श्रीकांत गुरिवले यांच्या माध्यमातून. तदनंतर गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक ज्यांचा नामाचा नामोल्लेख केला अजित अनंत लटके यांच्याकडून आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी. मालिकावीरासाठी हे दर्जेदार एक टॅलेंटेड खेळाडू अर्थात नंदू हरी कांबळे यांच्याकडून मालिकावीरासाठी आकर्षक ट्रॉफी. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून इथे मात्र प्रत्येक मॅचचा आपण पाहिलं तर येस मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आतापर्यंत दिला गेलाय. जाऊया, ऑल सेट ऑलरेडी सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर निलेश आणि दुर्गेश. आपण पाहूया शेवटचा शब्द यश. यशमध्ये देखील श येतो. निलेश आणि दुर्गेश मैदानात सज्ज झालेत. षटक क्रमांक 1, 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉईंटच्या पट्ट्यात बाळा. फुलटॉस अत्यंत खराब सुरुवात आहे. रोहितच्या माध्यमातून गिफ्ट होती, गिफ्टचा स्वीकार केला. चेंडूला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दंड करत चाललाय चेंडू. सीमारे कपारा येतोय. दमदार सुपरस्टार अर्थात चौकार. यस डीजे. इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती निलेशच्या बॅटमधून सुरेख फटका आलाय. निलेश एक देखील व्यावसायिक प्रोफेशनल खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र पुढचा चेंडू असेल. बघा काय सुरेख फटकेबाजी आहे. इथे मात्र जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सर्कलचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. हाफ फॉली स्वरूपाचा चेंडू होता आणि नक्कीच सर्कलच्या डोक्यावरून 2 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफच्या पट्ट्यात रोखलं जातोय, फेकलं जाते. 2 धावा मिळत आहेत निलेशला, 2 धावा मिळत आहेत. यस, आपण इथे मात्र राधाकृष्ण फायटर संघाला संघटित स्थिती होती 6 धावा. षटक क्रमांक पहिलं. हो, इथं मात्र सुरेख फटका निलेशच्या बॅट मधून निघालेला. हा चेंडूवरती मात्र जातोय चेंडू सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. मुरलीधर संघाचे कर्णधार पप्प्या चिले यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहतोय. मुरलीधर संघाचे मालक म्हणून कामगिरी पाहतात जितेंद्र उर्फ पप्प्या चिले, समीर टसाळे, राधाकृष्णसाठी विनय दाते, विनोद भोरण कामगिरी पाहतायत संघ मालक म्हणून. इथे बघा, इथे मात्र नक्कीच थोडंसं फंबल होताना पाहतोय. दमदार सुरुवात, असरदार सुरुवात, बाईकच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. क्रिकेटमध्ये मित्रांनो धावा कशा येतात याला महत्व नाही. धावा येणं फार गरजेचं आहे कारण धावांसाठी खेळलं जातं ते क्रिकेट. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 12-13 धावा. षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेमध्ये आक्रमण केले जाते. इथे मात्र प्रथम स्ट्राईकवर असेल तो दुर्गेश. ओ, दुर्गेशने देखील दाखवून दिलंय की इथे मी देखील जिंकण्यासाठी आलो आहे. त्याने देखील पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका आहे. लेगस्टमोरचा चेंडू होता, आशीर्वाद नाही. पाय टाकलेल्या चेंडूवरती चौकार येतोय. आणखीन एक चेंडू फरार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुरेख चौकार. यस डीजेचा थरार. थँक्यू. दुर्गेशने देखील दाखवून दिले. तर निलेश आतापर्यंत ॲज अ संघ कर्णधार म्हणून संघासाठी चांगली कामगिरी करतो. तर आपल्याला देखील इथे चांगली कामगिरी करावी लागेल. जर का आपल्याला नक्कीच अंतिम फेरीमध्ये जायचं असेल तर इथे चांगलं खेळणं गरजेचं आहे. इथे चांगली कामगिरी व्हावी लागेल. त्या दृष्टीने आक्रमण पाहायला मिळते. पहिल्या षटकात हा देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता.
स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं. षटक क्रमांक पहिल्याची सांगता देखील होते. आणि इथे बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 पॉवर हिटिंग आपण पाहिली निलेश केजेची, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार, तदनंतर स्ट्राईकवर आल्यावर दुर्गेशने देखील एक सुरेख चौकार मारला होता. आणि या संपूर्ण स्पर्धेमधील पॉवर प्लेमधील सर्वात महागडं षटक क्रमांक पहिलं संपतंय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. गवळी प्रीमियर लीग 2025चा थरार. तोपर्यंत मी थांबतोय, ऐकूया डीजेचा थरार. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर ह्या स्पर्धेचं जर औचित्य आपण पाहिलं म्हणजे स्पर्धेचं कारण जर आपण पाहिलं तर श्रीकृष्णवाला अर्थात माटे सभागृह चिपळुणातील एक दर्जेदार सभागृह पैकी एक. आणि तदनंतर या सभागृहाचं देखील 10वा वर्ष असेल. 25-26 तारखेला इथे आपण पाहिलं तर याचा वर्धापन दिन असेल. आणि त्या रक्ताचं आपण पाहिलं ना डोनेट केलं जाणार म्हणजे रक्तदान शिबिर देखील 26 तारखेला आहे. आणि या सर्वांचं औचित्य साधून आमचे जे गवळी बांधव आहेत यांचे एक जबरदस्त मिटिंगच्या नंतर आपण पाहिलं तर ही स्पर्धा म्हणजेच गवळी प्रीमियर लीग 2025चा थरार आपण पाहतोय. गेट टुगेदर म्हणावं लागेल. अकोट टप्प्याचा चेंडू होता नंदू. अकोट टप्प्याच्या चेंडूवरती आक्रमण केलं. पहिल्या मॅचमध्ये बघा नंदूने काय सुरेख फलंदाजी केली होती. 6 चौकार मारले होते. वैयक्तिक 600 रुपयाचा मानकरी झाला होता. सामना जिंकून दिला होता आणि मॅन ऑफ दी मॅचचा देखील मानकरी झाला होता तोच नंदू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल. नंदूला ठाऊक आहे इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक चांगलं षटक टाकावं लागेल. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंगॉनच्या पट्ट्यात सुरेख झेल टिपलाय. यस आपण पाहिलं तर धक्का क्रमांक पहिला 19 या धावसंख्येवरती निलेशला परतावं लागते. नंदूने कालच्या सत्रात देखील हेच आपण पाहिलं होतं. हाफ पली स्वरूपाचे चेंडू टाकले. त्याला ठाऊक आहे हे प्रोफेशनल क्रिकेटपटू नाही आहेत. आमिष दिलं जात आहे आणि मोठे फटकेबाजी करण्याच्या नाद्यामध्ये जाळ्यामध्ये ओढलं जाते. मोठा मासा मात्र इथे गळायला लागतोय. निलेश बॅक टू द पॅव्हलियन जो सुरेख फटकेबाजी करत होता. पहिल्या षटकात षटकार पाहिला. तदनंतर नंदूने कमबॅक केलंय, परिवर्तन केलंय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, विकेट गिरता हुआ फिर से एक बार स्वराज डीजे बचता हुआ डीजे. थँक्यू. आतापर्यंत या स्पर्धेचा आपण इतिहास पाहिला तर नंदूने जे सामने आतापर्यंत खेळले 3ऱ्या षटकामध्ये नंदूला येताना आपण पाहिलं. परंतु त्याला ठाऊक आहे इथे मात्र संघाला एका गोल्डन बॉलची गरज आहे म्हणजे एका विकेटची गरज आहे. अशा वेळी गोल्डन बॉल टाकलाय. ज्याचं वादळ आपण मैदानात पाहत होतो निलेशचं ते वादळ शांत केलंय. सुरेख गोलंदाजी. इथे बघा असाच प्रकार त्यांच्या सुपुत्राने केला होता आदित्य कांबळीने कालच्या सत्रामध्ये. आणि तो जर का सक्सेसफुल झाला असता तर नक्कीच कालच्या सत्रामध्ये जरा आजच्या सत्रामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतं. तिथे संघ जिंकला असता. नक्कीच आपण पाहिलं तर त्यांच्या सुपुत्राचा संघ ज्यांनी चांगली कामगिरी केली होती कालच्या सत्रात त्यांना विजयी व्हावं लागलं असतं. परंतु बघा इथे मात्र पंचांचा इशारा काय असणार आहे बघूया. पंच निर्णय द्या. इथे फलंदाजाला परतावं लागेल. नंदू कांबळीने मला चांगलं आठवत आहे एक 10 वर्षापूर्वीचा इतिहास आपण पाहिलं तर ह्याच मैदानावरती स्पर्धा होती खासदार निलेश राणे चषकच्या माध्यमातून. इथे मात्र परतावं लागतंय. सलामीचा फलंदाज दुर्गेश. मित्रांनो एक क्लोज मॅच चालू होता. मी समालोचन करत होतो 8 ते 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. याच मैदानावरती ह्याच चेंडूनी गोलंदाजी करत होता नंदू कांबळी आणि मुंबई संघाबरोबर मॅच होती. सुधीर स्पोर्ट्सच्या माध्यमातून नंदू गोलंदाजी करत होता. अटीतटीचा मॅच होता आणि अशाच प्रकारे नंदूने एक बंकट विकेट घेतला होता. फलंदाजाला बाद केलं होतं. सामना जिंकला होता आणि स्पर्धा देखील जिंकली होती. इथे बघा इथे आणि म्हणतात ना नजरखटी दुर्घटना घटी. क्रिकेट नुसतं धावा नाही आहेत. क्रिकेट नुसतं षटकार चौकार नाही तर आपण क्रीजमध्ये आहोत की नाही. आणि इथे बघा नक्कीच फलंदाजाला परतावं लागतं. या षटकात काय सुरुवात केली बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केला. हॅट्रिक ऑन आहे नंदूसाठी. हॅट्रिक ऑन आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात जो मागे गेलाय त्याला अपयशी होताना पाहिलंय. जो फ्रंटवर आलाय पुढे आलाय त्याला यशाच्या शिखरावरती चढताना आपण पाहिलंय. काय सुरेख षटकाची सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल तदनंतर विकेट डॉट. यस सुरेख गोलंदाजी नंदू कांबळी ऑन फायर. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. मनगटाचा वापर केलाय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं पंपल होतोय परंतु रोखलंय.
एका धावेसाठी धावसंख्या 1 वाढते. 20 धावा फलकावरती लागतात बघा. षटक क्रमांक पहिले संपलं होतं, धावसंख्या होती 18. आणि मी सांगितलं होतं नंदूने आतापर्यंत या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी केली. त्याला ठाऊक काही सांगायला गरज आहे. आणि तारणहार संकटमोचक गोलंदाजी, ऑड बॉलिंग, सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटचा मारा असेल. ओहो, इथे बघा जोरदार अपील आहे, जोरदार अपील आहे. पंच राजू कणगुटकर. यस, आपण पाहिलं तर इथे मात्र रिव्ह्यू घेतला जाईल, कारण बघा नाही रिव्ह्यू नाही आहे, पंचांनी घेतला तर जाईल. नंदू आपण सांगू इच्छितो की या स्पर्धेच्या माध्यमातून रनआउटसाठी रिव्ह्यू असेल, क्लोज असेल तर रिव्ह्यू असेल. इथं बघा षटक क्रमांक 2 चालू असताना इथे मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या 1 वाढते. संघटित इथे 21 धावा लीग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. आपण पाहतोय गवळी प्रीमियर लीग पर्व 2 आणि 2025चा एक जबरदस्त मॅच एलिमिनेटर. एका बाजूला राधाकृष्ण फायटर, दुसऱ्या बाजूला मुरलीधर 11. इथे मात्र मोठा फटका आहे. रोहितने बघा पहिल्या षटकात खराब गोलंदाजी केली, परंतु एक चांगला बॅटर आहे. म्हणजे अष्टपैलू खेळाडू असतात, त्यांच्याकडे कौशल्य असते की आपण गोलंदाजीमध्ये फेल गेलोय, फलंदाजीमध्ये कमबॅक करण्याची क्षमता असते, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फेक. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे ती 2 गडी बाद 22 धावा. अद्याप 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. गवळी प्रीमियर लीग पर्व 2 दिवस 2 2025चा थरार डीजे. थँक्यू. निखिल पंदिरे गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी 2 गडी बाद 22. यस निखिल, पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. नंदूने काय षटक टाकलंय 4 धावांचं. सुरेख षटक होतं. 2 फलंदाजांना देखील बाद केलंय, कमबॅक केलंय. ते अत्यंत खराब चेंडू होता. सुरेख फटका, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप लॉंग लेगच्या फाईन लेगच्या दिशेने. चेंडू फरार, मिळत आहेत धावा 4. यस, पंचांचा इशारा येतोय. मिलेंगे रन 4, बेडा होगा पार, बेडा पार. यस डीजे. थँक्यू म्हटलं जातं मित्रांनो. बाहुबलीमध्ये कटप्पा, गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा टप्पा होता. सुरेख फटका, नजाकत होती, टायमिंग होतं. सुरेख फटका, मस्ट निडेड बाउंड्री, कारण मागच्या षटकात लगाम लावला होता. नंदूने केवळ 4 धावांचं षटक, 2 फलंदाजांना बाद केलं. प्रमुख फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन डगआउटमध्ये. मैदानाच्या आत विनोद तटकरेला आपण पाहतो, ज्याने सामना जिंकून दिला होता. अटीतटीचा मॅच होता आणि आव्हान जिवंत ठेवलं होतं बघा. 30 लाईन 30 आणि पंचांचे हात समांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव मिळते. धावसंख्या 27 धावा फलकावरती लागतात. धावाटीत षटक क्रमांक 3. खराब गोलंदाजी आहे. कर्णधाराने सुंदर गोलंदाजी केले. यांना देखील चांगलं युवा खेळाडूंना करावं लागेल प्रदर्शन. जर जिंकायचं असेल, टिकायचं असेल, नडायचं असेल तर नक्कीच. हो, काय खराब गोलंदाजी, अतिशय खराब गोलंदाजी आहे. इथे बघा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे, परंतु एकच लाईन पकडले, एकाच लाईनवरती गोलंदाजी आहे. गोलंदाजाला काहीशे कानमंत्र द्यावे लागतील, कारण बघा ज्या प्रकारे पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या, नंदूने कमबॅक केलं. तदनंतर ह्या गोलंदाजाने आतापर्यंत एक चेंडू टाकलाय फक्त. तदनंतर सोयरचा अतिशय खराब मारा आहे, त्याचा फायदा मात्र होतो प्रतिस्पर्धी संघाला. 28 धावा फलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3. कर्णधार स्वतः आपण पाहिलं तर कर्णधार गोलंदाजाला एका चेंडूवरती त्याला बंद करावं लागते, कारण लाईन टर्न लेन अत्यंत खराब होती. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर गवळी समाजाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ दिलं जातं खेळाडूंना. या व्यासपीठाचं काही खेळाडूंनी भलं केलंय, काही खेळाडूंना फ्लॉप देखील होत आहेत. परंतु आतापर्यंत एकंदरीत पाहिलं त्या स्पर्धेच्या माध्यमातून जे सिनियर आहेत, नंदू असतील, बाळा असेल, निनाद असेल, तदनंतर आपण जितू मिरगेल असेल किंवा असेल निलेश, सिनियर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. निलेश केळजीने देखील चांगली कामगिरी केली. परंतु युवा त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. सिनियर खेळाडूंकडून नवीन गोलंदाज, पार्ट टाइम ज्याला गोलंदाज म्हणतात, गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. अभि माडिक, ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. लोबर फुल टॉस. इथे बघा 1 धाव मात्र म्हणजे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 29 धावा. क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा स्वेर चेंडू टाकता ना,
वाईड बॉल, नो बॉल, म्हणजे एक गिफ्ट असते, म्हणजे काही न करता मिळाले धाव आणि एक्स्ट्रा बॉल म्हणजे स्क्वेअर चेंडू आणि ते धावांची धावसंख्या 29. पुढचा चेंडू राईट नंबर विकेटचा मारा विनोदसाठी पारितोषिक आलंय. विनोदने जर षटकार मारला तर प्रणित तटकरे, अभि माडिक यांच्याकडून बघा इथे 500 रुपयाचं पारितोषिक असेल, परंतु इथे हा चौकार सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आले तर त्यांचे मित्र प्रणित तटकरे, अभि महाडिक 2 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे प्रणित तटकरे आणि अभि महाडिक यांच्या माध्यमातून. परंतु बघा विनोदच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती एक चौकार येतोय. धावसंख्या फलकावरती आहे 33 धावा. आणि बघा जो मॅच विनोदने जिंकला होता ना, ह्या झोनमध्ये फलंदाजी केली होती, म्हणजे डीप फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक स्ट्रॉंग आहे, म्हणजे प्रत्येकाचा एक स्ट्रॉंग झोन असतो. म्हणजे रोहित शर्माचा पूल मिड विकेट आणि काऊ कॉर्नर, विराट कोहली कव्हरच्या पट्ट्यात सुरेख खेळतो, तसा हा विनोदला पण पाहिलं तर जेव्हा जेव्हा लेग स्टंपवरती चेंडू पडलाय तेव्हा तेव्हा त्याने लेग फाईन लेगला सुरेख फटकेबाजी केली. इथे मात्र फुल टॉस, आडव्या बॅटने खेळलेला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतो, रोहित चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र मी ती धावसंख्या 1 ने वाढते. 34 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक पाहिलं तर नक्कीच तिसरं षटक आहे. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झाला, 2 बॉल अद्यापही शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं पुन्हा एकदा सज्ज झालं युवा गोलंदाज ऋषी. इथे मात्र येस आपण पाहिलं तर हाफ वॉली होता, 4थ्या ते 5व्या स्टंपवरचा बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलाय मिड ऑफच्या पट्ट्यात. आणखीन एका धावेसाठी धावसंख्या आणखीन एक मारते 35. 35 धावा फलकावरती आहेत. चांगलं लगाम लावलंय बघा. ज्या प्रकारे गोलंदाजी करत होता त्याला बदलण्यात देखील आलं होतं. खराब गोलंदाजी होती तिसऱ्या षटकामध्ये, परंतु बघा इथे हा गोलंदाज आल्यानंतर काय सुरेख क्षेत्ररक्षण. ओ इथे बघा विनोद भरवशाचा मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये काय क्षेत्ररक्षण होते. शॉर्ट मिड विकेट सुनील डिगे यांच्या माध्यमातून काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. वय वर्ष 50. वॉट आर एफर्ट्स. खरोखर युवा खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धक्का क्रमांक 3 गडी बाद झालेत. इथे 3 षटकांचा खेळ देखील संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 35 धावा फलकावरती आहेत. 35 लॉस ऑफ 3 विकेट, एंड ऑफ 3rd ओव्हर. संदेश 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा झालेत. 3 षटकं संपले. डीजे मास्टर. थँक्यू. आणि कमबॅक केलंय मित्र म्हणून, कमबॅक केलं. ज्या प्रकारची गोलंदाजी चालली होती निखिलने अत्यंत खराब गोलंदाजी केली. पार्ट टाइम त्याला गोलंदाज आपण पाहिलं क्रिकेटमध्ये, कधी कधी एखादा फेल जातो तेव्हा पार्ट टाइम गोलंदाज मागवला जातो. त्यानंतर बघा इथे काय सुरेख एक चौकार आला, असं नाहीये की चौकार नाही, ऋषीला देखील चौकार आला, परंतु कमबॅक केलाय. 35 धावा म्हणजे बघा शेवटचे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे जर हा गोलंदाज रोखण्यात यशस्वी ठरला, जर का 45 धावांपर्यंत रोखलं तर चांगली फलंदाजी आहे. रोहित चांगली फलंदाजी करतो, नंदू मॅन इन फॉर्म आहे, बाळादाते बिग हिटर आहे, बिग बॅटर आहे, म्हणजे चांगली फलंदाजी आहे. म्हणजे चांगला मॅच, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई नक्कीच पाहायला मिळेल. सागर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सागर एक लेदर क्रिकेटमध्ये जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे. सागर कांबळे बिलॉंग करतो आवाशी. हा खेडेकर आहे, आम्हाला ठाऊक आहे. लेदर क्रिकेटमध्ये नव्हे तर टेनिस क्रिकेटमध्ये जिल्ह्याचा एक दिग्गज गोलंदाज आहे सागर कांबळे, जो रत्नागिरी जिल्ह्याचं नाव रोशन केले. साता समुद्रा पलीकडे हा सागर आपल्या गवळी समाजाचा आहे. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय बाळादातेच्या दिशेने, जिथे चेंडूला रोखलं जाते. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 36 धावा. आणि पहिल्या षटकात 18 धावा आले. ते तदनंतर असं वाटलं होतं निलेश की इथे मात्र 50चा पल्ला सहज पार केला जाईल, परंतु नंदूने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, 2 फलंदाजांना बाद केलं, तदनंतर 4 धावा दिल्या, कमबॅक केलं आणि कर्णधाराला साजेशी कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये नंदूची आपण पाहतोय. इथे बघा इथे मात्र सुरेख फटका आहे, प्रॉपर टायमिंग नाही आहे. हो फटका फसलाय, झेल देखील सुटलाय आणि ते मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 37 धावा. अजित लटके यांना आपण पाहतो यष्टांच्या मागे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आजच्या दिवसासाठी जो खेळाडू सलग 3 षटकार मारेल त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मित्रांनो धावसंख्या आणखीन 1 ने वाढते. धावसंख्या 37 धावा. 37 चांगलं षटक आहे, सुरेख षटक आहे. मित्रांनो कमबॅक केलं ह्या गोलंदाजाने. क्रॉस बॅटने खेळलेला फटका रोहितच्या दिशेने, काय क्षेत्ररक्षण केलंय ह्या क्षेत्ररक्षकाने, खरोखरच कमाल, कौतुक करावं तेवढे थोडे. कालच्या सत्रात 3 ते 4 झेल टिपले होते, 2 धावा मात्र मिळत आहेत.
धाव संख्या 2ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर 39 धावा फलकावरती लागत आहेत. आतापर्यंत या षटकात टाकलेत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. केवळ 4 धावा दिल्यात. शेवटची षटक हाणामारीचं म्हणतात, स्लॉगवर म्हणतात, त्याला अपवाद ठरलाय. अचूक गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, वॉट ओव्हर. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. पाहूया. हवे चेंडू आहे. काय झेल टिपलाय सुरेख, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बा. धक्का क्रमांक 4, विकेट गिरता हुआ. स्वराज्य डीजे का मधुर संगीत यार, बजता हुआ डीजे. थँक्यू डीजे. बघा इथे काय कमालीचं कमबॅक केलंय गोलंदाज सपडपर्यंत सागर नावाची मला वाटतंय निलेश हे नाव आहे ना, ते गोलंदाजीसाठी तयार झालंय. सागर आंबरे असेल, सागर कांबळे असेल. इथे बघा सागर खेडेकर देखील सुरेख गोलंदाजी करतोय. राईट अप मोर द विकेटचा पुढचा चेंडू असेल. त्या षटकातील शेवटचा चेंडू कट केलाय. थर्डमॅनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे. इथे मात्र अजितला थोडंसं फंबल होताना पाहतोय, परंतु एकच धाव मिळते. अशा प्रकारे बघा 4 षटकांचा खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 40 धावा. 41 धावा कराव्या लागत. एक्झॅक्टली 10च्या सरासरीने येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. आणि येणाऱ्या षटकात काय घडते पाहूया. तोपर्यंत या संस्थेबद्दल एक सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील दाभोळी गवळी जातीची शिखर संस्था जी मुंबईत दादर इथे त्यांची प्रमुख शाखा आणि तदनंतर स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या प्रकारची स्थापना झाले या संस्थेची आणि तब्बल आतापर्यंत जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 79 वर्ष या संस्थेला झाली मित्रांनो. तरी देखील या 79 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या प्रकारचे त्यांच्या मते म्हणजे उपक्रम राबवले जातात, अर्थात ही स्पर्धा असेल आणि तब्बल महाराष्ट्रात 1 नव्हे 2 नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ह्या संस्था तब्बल 25 संस्था इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत. आणि तदनंतर आपण पाहिलं तर यास जो वर्धापन दिन आहे ज्याचं औचित्य साधून जर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं 10वा वर्धापन असेल आणि श्रीकृष्ण अर्थात माटे सभागृह दिनांक 25-26 तारखेला एक मोठा कार्यक्रम आमच्या गवळी समाजाच्या बांधवांच्या माध्यमातून आणि इथे मात्र गेट टुगेदर आहे. तदनंतर एक जबरदस्त कार्यक्रम म्हणजे वर्धापन दिन. आणि त्या दिवशी जेव्हा सांगितलं अजित लटके आणि राम दिघे यांनी की 26 तारखेला रक्तदान शिबिर आहे, सर्वांनी अवश्य लाभ घ्या. रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं जातं आणि सर्वांनी सहभागी व्हा. इथे आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. काय झालंय अर्थात 40 धावा झाल्यात. 41 धावांचं टार्गेट असेल आणि 41 धावांचा पाठलाग करताना काय घडतंय सांगण्यासाठी पुढचा असेल आवाज तो अर्थात सिद्दीक मेमन. तोपर्यंत मी थांबतोय. डीजे कॅरी ऑन. हेलो शुक्रिया. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. टूर्नामेंट एक जबरदस्त टूर्नामेंट गवली प्रीमियर लीग 2025 की कहानी हम देख रहे. दूसरा साल कमाल बेमिसाल और शानदार है और ये मुकाबला एलिमिनेटर का है. जो जीतेगा वो आगे, जो हारेगा उसको बाहर जाना है. राधाकृष्ण फाइटर की टीम को जीतने के लिए 41 रनों का लक्ष्य है. 24 गेंदों के अंदर 41 रन बनाने हैं. प्रारंभिक बल्लेबाज धीमे धीमे कदमों के साथ मैदान के अंदर जा रहे हैं. पहले बैटिंग करते हुए आपने देखा
एक जबरदस्त बल्लेबाजी मुरलीधर 11 की टीम ने 40 बनाई 24 गेंदों के अंदर 41 रनों का लक्ष्य रखा गया। दर्शक भी गए, मेहमान भी गए, सभी लोग एक बार फिर देखिए टक लगा कर देख रहे हैं। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है पवन तलाव का ऐतिहासिक मैदान और उसके ऊपर ये प्रीमियर लीग, ये प्रतियोगिता बहुत अच्छी प्रतियोगिता और इसका आज का ग्रैंड फिनाले का दिन और शाम का समय भारी तादाद में मेहमान भी गए, दर्शक भी है, मजा आएगा। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर रोहित को आप देख रहे हैं और नॉन स्ट्राइकर इन पर अब जाकर नए बल्लेबाज के नाम हमारे तक आने चाहिए। राधा कृष्ण फाइटर, सागर, रोहित और सागर। थैंक यू नंदू। मैच में मजा आएगा। 41 रनों की जरूरत है। फील्डिंग देखे, एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी गेडी पॉइंट, एक खिलाड़ी कैवा ऑन साइड पर शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट और शॉर्ट मिड ऑन का खिलाड़ी थोड़ा सा ऊपर की तरफ लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी यहां से लॉन्ग ऑफ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज, मुख्य गेंदबाज राजाराम मते अपने बोर्डिंग मार पर तैयार है। राजाराम गेंदबाजी करेंगे इस पारी की पहली गेंद लेकर ओवर द विकेट अपने बोर्डिंग मार पर। पहली गेंद आने बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए पीछे कोई खिलाड़ी नहीं, खिलाड़ी पीछा कर रहे हैं और पहली गेंद टप्पा खाने के बाद बाउंड्री के तरफ ब्यूटीफुल फील्डिंग। छोटे से खिलाड़ी थे, उन्होंने क्या जबरदस्त फील्डिंग की है। 2 रन मुकम्मल के तीसरे के लिए वापस आए हैं। रोहित करंजकर विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए रन संख्या 3 रनों के साथ तो पहली गेंद के ऊपर इजाफा होता हुआ खाता खुला के रोहित करंजकर का टीम का खाता, राधा कृष्ण फाइटर का खाता खुला। 41 रनों की जरूरत है। बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर, कांटे की टक्कर मैदान के अंदर गए और यह मुकाबला दोनों के लिए बहुत महत्वपूर्ण है। जो जीतेगा वो आगे जाएगा, जो हारेगा वो यहां से बाहर जाने वाला है। राजाराम अपने बॉलिंग मार पर पावर प्ले को ऊपर कर रहे हैं, मैंडेटरी पावर प्ले ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर अक्रॉस द स्टंप चले गए थे, शफल होकर खेलना चाहते थे, रीड करना चाहते थे और ये गेंद को रीड नहीं कर पाए। टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लाइन बिल्कुल सही है और राजाराम पहली गेंद के ऊपर देखिए 3 रन खर्च के उसके बाद वापसी कर रहे हैं। वापसी का भी गोल, अच्छी गेंदबाजी इस ओवर की अगली गेंद, रन संख्या 3 रन। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट कर दिया, खिलाओ। खिलाड़ी गए, कैच लेने की कोशिश की, एफर्ट बहुत अच्छे थे, कमिटमेंट बहुत अच्छा था, कोशिश लाजवाब थी और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है। अच्छा स्ट्रोक भी था बल्लेबाज सागर खेड़ेकर का। कैच अगर बनता ना तो इस टूर्नामेंट का सबसे सफल कैच बन सकता था। जिस तरीके से इंटरनेशनल क्रिकेट के अंदर आप कैच देखते हो उस तरीके का ये कैच बन सकता था। एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी थे, इन्होंने जी जान लगाया था। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान और जी जान लगाना है। बहुत अच्छी फील्डिंग है, बहुत अच्छे एफर्ट था, बहुत अच्छा एफर्ट। रन संख्या फिलहाल 5 रन बगैर किसी नुकसान के इस ओवर के अगली गेंद। अच्छा स्ट्रोक है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए खिलाड़ी तेजी के साथ आते हुए डीप में खिलाड़ी है। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे और यहां से थ्रो अच्छा नहीं तो 2 रन मुकम्मल होने वाले गए। रोहित करंजकर और सागर खेड़ेकर की अगर बात की जाए तो बहुत अच्छी तरीके से तालमेल गए और सागर 3 गेंदों में 4 पर, रोहित करंजकर 1 गेंद के बाद 3 पर। अच्छी साझेदारी जीतने के लिए 41 रन बनाने, प्रति ओवर 10 बनाने के। रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजाराम मते अपने बॉलिंग मार पर इस ओवर के अगली गेंद ऑन स्ट्राइक सागर। अच्छा स्ट्रोक है, गेंदबाज के सर के ऊपर से बैक टू बॉलर खेलते हुए गेंद सामने की तरफ 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बाउंड के बाद 4 रन गाने का समय मिलेगा। शुक्रिया। अक्रॉस द स्टंप चले गए, बहुत अच्छा स्ट्रोक। बल्लेबाज आप देख रहे हो बैट्समैन सागर खेड़ेकर के बल्ले से ब्यूटीफुल शॉट, गेंदबाज के सर के ऊपर से लॉन्ग ऑफ के बीचों बीच जो कमेंट्री बॉक्स है उसकी तरफ गेंद आई, ब्यूटीफुल शॉट। रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के। सागर खेड़ेकर ऑन स्ट्राइक, अच्छी बल्लेबाजी, पावर प्ले का भरपूर फायदा। रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते, बल्ले के निचले हिस्से पर लगने के बाद शॉर्ट फाइंड की तरफ गेंद ट्रैवल होते हुए पीछे खिलाड़ी है,
शॉर्ट स्क्वायर लेकर शॉर्ट फाइंडिंग के बीचों बीच खिलाड़ी को खड़ा किया गया और 1 रन जाने दिया। 1 रन के साथ पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 12 रन बगैर किसी नुकसान के। स्टार्ट अच्छा भाग है, बिन मौसम बरसात नहीं होती है, बिन सूरज सुबह नहीं होती है, बिन चांद की रात नहीं होती है और सागर और रोहित के बिना अच्छी स्टार्ट नहीं हो सकता है, अच्छी शुरुआत नहीं हो सकती है। रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल समाप्त है। जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। अभी भी 18 गेंदों का खेल शेष है, 29 रनों की जरूरत है। ये मैच अच्छा है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी, गुफ्तगू जारी। तर प्लीज दिनेश किल्जे उशीर करू नका. उशीर झालेला आहे. गाड्याच्या काट्याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. गाड्याचा काटा वेगाने सरकतोय. मॅच फार महत्वाचा आहे, मला माहित आहे. उशीर करू नका. मॅच मध्ये धावा झालेत ते एकूण 12 धावा झालेत. 41 धावांचा पाठलाग राधाकृष्ण फायटर संघ करतोय आणि सलामीची जोडी सागर खेडेकर रोहित करंजकर. सागर खेडेकरनं 5 बॉलमध्ये 9 धावा काढल्यात. रोहित करंजकरनं 1 बॉलमध्ये 3 धावा काढल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्याकरता पार्थ वाजे. वय जास्त नाहीये. आपण जर बघितलं तर युवा टॅलेंट आहे, यंगस्टर कॅडो आहे. गोलंदाजी मार्कवर तो दाखल झालाय. सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्याकरता मुरलीधर 11 या संघाच्या माध्यमातून त्याला संधी मिळाली. या संधीचं सोनं करावं लागेल आणि प्रेक्षक वर्ग या मॅचला टक लावून बघतायत. मोठा मॅच. 12 धावा झालेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची गरज अजूनही आहे. 18 बॉलमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 4 आणि गोलंदाजी मार्कवर तयार आहे. ओव्हर द विकेट. पहिला बॉल या षटकातला. लेफ्ट आर्म राऊंड अकोटा पॅदाचे अक्रॉस द स्टंप जाऊन ऑन साईडला खेळलाय. डीप फाइंडिंगला क्षेत्ररक्षक देखील बहुधा हा चेंडूला रोखतील का? चेंडूला रोखलाय. 2 धावा मिळणार आहेत, परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर आतमध्ये वेगळ्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न होता. 4 धावांचा इशारा पंचाने केलाय. मला वाटतं क्षेत्ररक्षक बाहेर गेलेत म्हणून या ठिकाणी पंचाने 4 धावांचा इशारा केलाय. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. धावफलक मांडलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर या चौकारानं 16 धावांवरती. खराब बॉल होता, त्याचा भरघोस समाचार बॅट्समॅन या ठिकाणी सागर खेडेकरने घेतलाय. 6 बॉलमध्ये 13 धावांवरती घेतोय. संघाची स्थिती 16 धावांवरती. 41 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. बॅटिंग करणारा संघ राधाकृष्ण फायटर संघाला. बॅटिंग करण्याकरता बॅट्समॅन सागर खेडेकर ऑन स्ट्राईक. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पार्थ. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. जबरदस्त चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर निघून गेलाय. अँगल खूप चांगला आहे. स्विंग चांगला आहे. नॅचरल स्विंग आहे, कारण डावकर हाताचा गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. बॅट्समॅन या ठिकाणी रीड करण्याचा प्रयत्न केला. चेंडूला जाऊन दिलाय. खूप चांगली गोलंदाजी. वय नाही आहे जास्त, परंतु गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी केली जाते. खूप चांगली गोलंदाजी. वाईड लाईन यॉर्कर पकडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज पार्थ वाजेचा. धावफलक 16 धावांवरती. या षटकातला पुढील बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. खूप चांगला चेंडू. बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. विकेटच्या मधोमध. ह्याच्या अगोदरचा चेंडू वाईड लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न. त्याच्यानंतरचा चेंडू आपण बघितलं विकेटच्या मधोमध समाप्ती करतोय. टप्पा खूप चांगला आहे आणि काय गोलंदाजी आहे. क्रिकेटमध्ये कुठे वय बघितलं जातोय, तुमचा टॅलेंट बघितलं जातोय. तुमचं या ठिकाणी आपण जर बघितलं तुमच्याकडे जे खेळाची क्षमता आहे ती बघितली जाते. आणि आज पार्थकडे जी क्षमता आहे स्वतःच्या समाजासाठी, समाजाच्या नावाकरता तो या मैदानामध्ये दाखल झालाय. पुढील बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. मोठा फटका घ्यायचा. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिले. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. जोपर्यंत एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल. थोडंसं या ठिकाणी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक वेगाने आले नाहीये. त्याचा फायदा बॅट्समॅनने घेतलाय. 2 धावांना धावसंख्या वाढणार आहे. 41 धावांचा पाठलाग करत असताना संघाची स्थिती आपण बघितली तर दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. सलामीवीर मैदानामध्ये सागर खेडेकर आणि रोहित करंजकर ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज पार्थ वाजेने 4 बॉल हाताळलेत. 4 बॉल फेकलेत आणि 7 धावा त्यांना अजूनपर्यंत खर्च केलेत. ऑन स्ट्राईक बॅट्समॅन रोहित करंजकर, ज्यांना 2 बॉलमध्ये 5 धावांची किडी साकारली. मोठा फटका घ्यायचा. ऑन साईडला या ठिकाणी खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात आहेत. खराब क्षेत्ररक्षक पुढे होते. चेंडू मागे होता. 1 बाउंस चेंडू सीमा पार. शिवांचा छावा आणि आले 4 धावा. थँक्यू. चांगली बॅटिंग या ठिकाणी मैदानामध्ये केली जाते. रोहित करंजकरच्या बॅटमधून एक चौकार आलाय. लॉंग ऑनच्या दिशेने त्याने एक चौकार घेतलाय. एक जबरदस्त बॅटिंग
रोहित करंजकरच्या बॅटमधनं 23 धावा धावफलकावरती त्या चौकाराच्या मदतीनं बिनगडी बाद रोहित करंजकर आणि त्याचा साथीदार सागर खेडेकरला तुम्ही बघताय. चिपळूणातलं टॅलेंट आणि आपल्या समाजाकरता अनेक खेळाडू इथपर्यंत पोहोचलेत. गवली प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळतोय आणि अखंड चिपळूणातले जे खेळाडू आहेत ते इथपर्यंत समाजाकरिता समाजाच्या नावाकरिता आत आलेले आहेत आणि पवन तलावचं ऐतिहासिक मैदान यावर्षी मिळालं आहे. त्याकरता खेळाची मजाच वेगळी झाली आहे. धावफलकावरती धाबा आहेत त्या 23 धाबा बिनगडी बाद राधाकृष्ण फायटर. पुढील बॉल ऑफ टाइमच्या बाहेर चेंडू होता टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर निघालाय. वळण घेणारा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय आणि इस्टनच्या मागे आपण बघितलं तर खूप चांगलं इन्स्ट्रक्शन देखील बघायला मिळतंय. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. धावफलक वाढलाय 24 धावा. तुमच्याकडे बॅलन्स मध्ये 17 धावा आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक, 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. बॅटिंग करणारा संघ राधाकृष्ण फायटर संघाला. पुढील बॉल फुल टॉस चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा आहे परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. समोरच्या दिशेने चेंडू येतोय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी साहजिकरित्या घेतली जाते आणि 2 धावांना संघाची स्थिती आपण बघितली. 2 षटकांचा खेळ संपलाय. पार्थ वाजेने या षटकामध्ये एकूण 14 धावा खर्च केल्या. थोडंसं कुठेतरी महागडं ठरला आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर त्या षटकामध्ये एकूण 12 धावा आले होते आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. तुम्हाला मॅच जिंकायची सलामीची जोडी फोडावी लागणार आहे. 12 बॉलमध्ये 26 बनवले. 12 बॉलमध्ये या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही या मॅच मध्ये 15 धावांची गरज आहे. मॅच आता थांबलाय, पाणी मैदानामध्ये गेलाय. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये गाणं घेतोय. गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. असा गेलो आणि असा आलो. येस डीजे बघा अजित तटके यांनी आतापर्यंत 3 षटकारासाठी सलग 3 षटक 1000 रुपये होते. आता मात्र इथून मात्र 1 षटकार जरी सिद्धिक आला तर त्यासाठी येस 500 रुपयाचं पारितोषिक. कोणी फलंदाज षटकार मारेल तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांना माहिती आहे 2 षटकारांची मॅच आहे. 1000 गेली तरी चालतील परंतु संघच इकडे महत्वाचा आहे. डीजे कॅरी ऑन. थँक्यू चला प्लीज मॅचला लवकरात लवकर सुरुवात करून घ्या. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता या मॅच मध्ये 16 धावांची गरज आहे. बॅटिंग करणारा संघ राधाकृष्ण फायटर. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूला बॅट्समॅन रोहित करंजकर ज्यांना 4 बॉल फेस केले, 11 धावा बनवले. सागर खेडेकर यांना 8 बॉलमध्ये 14 धावांची खेळी साकारली आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये मुरलीधर 11 या संघाच्या माध्यमातून दाखल होतोय. एक जबरदस्त आयोजन आहे, एक जबरदस्त नियोजन आहे. खूप चांगला मॅच मैदानामध्ये आहे. 2025 ची ही एक जबरदस्त स्पर्धा. नियोजन खूप चांगलं, आयोजन खूप चांगलं आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयाकरता 12 बॉलमध्ये 15 धावा या मॅचमध्ये बनवावे लागतील. 12 चेंडू 15 धावांचा मॅच. 26 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला मॅच. 12 बॉलमध्ये 15 धावा या मॅचमध्ये बनवावे लागतील. 41 पर्यंत पोहोचायचं. 26 तुम्ही बनवले. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. आकाश गोलंदाजी करण्याकरता आकाशाला वैयक्तिक पहिलं संघाकडे 3रं षटक घेऊन 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. 41 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये. प्रत्येक षटकामध्ये 7 किंवा 7.5ची सरासरी राखली तर मॅच जिंकलं जाऊ शकतोय राधाकृष्ण फायटरच्या बाजूने. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बरंच काय होऊ शकतोय. तुमच्याकडे या ठिकाणी जिद्दीने खेळण्याची क्षमता असली पाहिजे. तुम्हाला या मॅचमध्ये पूर्ण एफर्ट लावावे लागतील तेव्हा जाऊन हा मॅच तुमच्या बाजूने वळू शकतो. गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या षटकामध्ये आकाश तटकरे गोलंदाजी मार्कवर. थोडासा मॅच फास्ट केला, उशीर झालेला आहे. आपल्याला विनंती आहे, वारंवार सूचना दिल्या जात आहेत परंतु आपण हा मॅचला स्लो करताय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याकरता 12 बॉलचा खेळ शिल्लक. 15 धावांची गरज आहे. सामना रंगलाय. मुरलीधर 11 आणि राधाकृष्ण फायटर यांच्या दरम्यानचा मॅच. राधाकृष्ण फायटर संघाला जिंकण्याकरता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा. ओव्हर द विकेट. पहिला बॉल अक्रॉस द स्टंप जाऊन ऑन साईडला खेळलाय. डी फाईंडला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगला या ठिकाणी फेक बघायला मिळाले. 12 चेंडू 15ची गरज. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतलाय. धावफलक वाढलाय 27 धावांवरती. 11 चेंडूचा काही शिल्लक आहे. 14 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. खूप चांगली लढत बघायला मिळेल. खूप चांगला बॅटल बघायला मिळेल. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 14 धावा बनवायचे आहेत. आणि गोलंदाजी करणारा संघ मुरलीधर 11 संघानं अजूनही एकही विकेट घेतली नाही म्हणून त्यांना प्रेशर आहे.
या मॅचमध्ये तुम्हाला परत यायचं आहे, कमबॅक करायचं, विकेट घेणं फार गरजेचं आहे. विकेट घेतलं तर बरंच काय होऊ शकतोय, परंतु एका बाजूने फलंदाज खूप चांगली बॅटिंग केली, साजेदारी बघायला मिळाले आणि खूप चांगल्या पद्धतीने ते खेळत आहेत मैदानामध्ये. रोहित आणि त्याचा साथीदार सागर स्ट्राईक रेंजवरती. रोहित करंजकरला तुम्ही बघताय ओव्हर द विकेट. पुढील बॉल, खूप चांगला चेंडू आहे, खूप चांगला चेंडू. एस्टनच्या मागे थोडीशी कुठेतरी चूक झाली आहे, मैदानामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आहे. निलेश दातेला तुम्ही बघताय ईस्टनच्या मागे चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. धावलक वाढणारे एका धावाने. संघाची स्थिती आपण बघितली तर 28 धावांवरती, बिनगड्यांच्या मोबाईल 28 धावा. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजय करता अजूनही 13 धावांची गरज आहे. कुठेतरी चूक केली जाते, चुकीला माफी नाही आहे. मोठा मॅच मैदानामध्ये एका बाजूला मुरलीधर 11चा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ राधाकृष्ण फायटर. जो जिंकेल तो थेट पुढील मॅच मध्ये जाईल, जो हारेल त्याला प्रवास तिथंच थांबावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. ओव्हर द विकेट, खूप चांगला चेंडू, फटका फसला, चेंडू हव्यामध्ये. बहुधा या बॉलवरती काय होणार आहे, झेल पकडला आहे. स्वतः गोलंदाज आकाश तटकरेने झेल पकडलाय, खेळी संपुष्ट देते. सागर खेडेकर तो चांगला खेळत होता, त्याला माघारी परतावा लागतो. पहिला ब्रेक थ्रू, पहिला धक्का 28 धावांवरती. थँक्यू. 24 तारखेला जर आपण पाहिलं तर आमच्या गवळी समाजाच्या माध्यमातून जे आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर श्रीकृष्ण हॉल म्हणजे माटे सभागृहाचा औचित्य साधून एक आमचा वर्धापन दिन आहे. आणि 24 तारखेला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तदान शिबिर देखील आहे. आणि जे गवळी बांधव या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानामध्ये आपलं जीवाचं रान करतायत, खरोखर त्यांच्यापैकी कोणाला रक्तदान करायचं असेल तर नक्कीच आपण 24 तारखेला म्हणजे तिथे हा वर्धापन दिन सोहळा आहे, म्हणजे श्रीकृष्ण हॉल माटे सभागृह इथे आपण सर्वांनी अवश्य जमा आणि याच्यात सहभागी व्हा. रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान मित्रांनो. जेव्हा जेव्हा वर्षातून 1-2 वेळा रक्त डोनेट करणं आपल्यासाठी देखील फार छान असतं. आणि त्यानंतर ह्यांनी सर्वांना विनंती करतो आपण याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद द्या. धन्यवाद. थँक्यू. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजय करता 13 धावांची गरज. 9 बॉल आणि 13 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश तारेकर. पहिला फलंदाज बाद झाला सागर खेडेकर, ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली. 9 बॉलमध्ये 15 धावांची खेळी साकारली. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये स्ट्राईक रेटवरती नंदू कांबळे बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे. ओव्हर द विकेट. पुढील बॉल, टप्प्याचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध चेंडूला खेळून काढलाय. चेंडू डीप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक आहे, पहिली धाव पूर्ण केली आहे. थोडंसं फंबल झाले, त्याचा फायदा उचललाय. 2 धावा या ठिकाणी घेतले जातील आणि दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची धावसंख्या आपण बघितली 1 गडी बाद 30 धावा. षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 3 चालू आहे. अजूनही या षटकातले 2 बॉल शिल्लक, 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा बॅटिंग करण्यास संघाला बनवायचे. 8 चेंडू आणि 11 धावा. 8 आणि कोणाची लागणार वाट या मॅच मध्ये ते बघणं फार गरजेचं. 8 चेंडू तुमच्याकडे आहेत, 11 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. एक जबरदस्त मॅच या प्रीमियर लीग मधला. कॉमेंट्री बॉक्स हिट करता गोलंदाज सज्ज आहे. ओव्हर द विकेट. पुढील बॉल, टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळला. चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय. क्षेत्ररक्षक बहुधा या बॉलवरती चौकार लिहिलेला आहे. शिवांचा छावा आणि आले 4 धावा. अप्रतिम चौकार नंदू कांबळीच्या बॅटमधनं. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फोर, मच निडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. थँक्यू. एक खबरच्या दिशेने या बॉलला खेळला. क्षेत्ररक्षक होते, फार दूर होते, ते रोखण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडूवरती पोहोचू शकले नाही. चेंडू खाली राहिला आणि हाताच्या खांड्या निघून गेला. चौकारीकरता धावफलक वाढला आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा, 34 धावा. धावफलकावरती 7 चेंडू 7 धावा. चौकारीकरता देखील पारितोषिक ऑन आहे. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. भरघोस समाचार घेऊ शकले नाहीत. मिड विकेटला चेंडू जातोय. निलेश किलजे त्या ठिकाणी पहिली धाव घेतली आहे आणि दुसऱ्या धावाचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल का ते देखील बघणं फार गरजेचं आहे. बघा, चांगली नव्हती परंतु बॅकअप चांगला आहे, कव्हर चांगला आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. सामना रंगला आहे. मुरलीधर 11 आणि राधाकृष्ण फायटर यांच्या मधला मॅच. 6 चेंडू 6 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक जबरदस्त स्पर्धा, एक मानाची स्पर्धा. आता मात्र अजित लटके यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 होते, तर आता इथे मात्र चौकार जरी आला तरी देखील त्यांच्या माध्यमातून एका चौकारासाठी कोणताही खेळाडू ज्याच्या बॅटमधून चौकार येईल त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. डीजे
थँक्यू. एक जबरदस्त मॅच आहे. मैदानामध्ये 3 षटकामध्ये 35 धावा खर्च झालेत म्हणून चर्चा होते. खर्च झाला म्हणून चर्चा देखील होणार आहे. मैदानामध्ये खर्च केला 18 बॉलमध्ये 35 धावा. पहिले बॅटिंग करत असताना 40 धावा बनवलेत. 41 धावांचं आव्हान. हॅलो हॅलो 6 बॉलचा शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. डोळ्यांचं पारणं फेडणार मॅच मैदानामध्ये. नंदू कामणी मैदानामध्ये आले. 3 बॉलमध्ये त्यानं 7 धावा बनवले आहेत. दुसऱ्या बाजूला रोहित करंजकर जो सलामीवरती आलाय त्यानं 5 बॉलमध्ये 11 धावा या ठिकाणी बनवले आहेत. गोलंदाजी मार्कवर हर्ष भालेकर, ज्याला आपण लेदर बॉल मध्ये बरेच मोठ्या पटल्यावरती बघितले. या समाजाचं नाव देखील त्यानं मोठं केलंय. तो हर्ष भालेकर आज या स्पर्धेकरता दाखल झालाय. त्याच्यावरती नजर असतील. 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर हर्ष भालेकर. पहिलाच बॉल या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. हलक्या त्याने चेंडूला कट केलं. विनोद मागे आगे गलीच्या रिझन मध्ये त्याने चेंडूला पकडलंय. 5 बॉलचा शिल्लक आहे. 5 धावांची गरज. या मॅच मध्ये सामना काय रंगलाय. एक जबरदस्त मॅच. दुपारच्या सत्रामध्ये ही लढत चालू आहे आणि गोलंदाजी मार्कवर हर्ष भालेकरला तुम्ही बघताय वैयक्तिक पहिला आणि संघाकडे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरता. नंदू कांबळीने पहिल्या बॉलवरती एकच धाव घेतली. त्याच्यानंतर रोहित करंजकर जो सलामीवरती आलाय, जो सेट खेळाडू आहे, त्यानं संधी दिली आहे. 5 बॉलचा शिल्लक. 5 धावांची गरज. ऑन साईडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये 3 खेळाडूला उभे केले. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर हर्ष भालेकर. लेफ्ट डावकर गोलंदाज, लेफ्ट ब्राऊन कुठं चेंडू बॅकफुटवर गेले. त्यावेळी हलक्या हाताने चेंडूला खेळणं. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत ते जोपर्यंत चेंडूला पकड करतील, फेक करतील, तोपर्यंत एक धाव घेतली आहे. एक धावानं या ठिकाणी मनसुबा बनवलाय. या ठिकाणी प्लॅनिंग बनवली. एक धावानं धावफलकाला बाट द्यायची आहे. 4 बॉलचा शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. पैसा वसूल मॅच या प्रीमियर लीग मधला आहे. हॅलो हॅलो प्रभाकर गायकर आणि राजू ठसाळे ही मॅच बघत आहेत. नंदू कांबळी तुमचे मेंटर मॅच बघतात. त्यांच्याकडनं जोरदार अपेक्षा आणि षटकाराची अपेक्षा होती, पण चौकार झालेला आहे. षटकाराचे पैसे देखील मिळतील चौकाराला. तुमचे मेंटर प्रभाकर गायकर आणि राजू ठसाळे दोघांनी माईच्या पैसे संपर्क साधायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर जबरदस्त राधाकृष्ण फायटरचा गेला. नंदून 4 बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि एक सक्सेसफुल चौकार देखील आलाय नंदू कांबळीच्या बॅटमधनं आणि हे मॅच आपल्या बाजूने बनवून घेतले. कॉंग्रॅच्युलेशन नंदू कांबळी. कॉंग्रॅच्युलेशन राधाकृष्ण फायटर. एक गाण्यानं त्यांचं स्वागत करू. मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आहोत. गाण्यानं स्वागत करू.